मित्रांनो, बीड जिल्ह्यातला एक शेतकरी पहाटे 3:30 वाजता उठतो। बैलगाडीतून नाही तर आजच्या या जमान्यातल्या एसटीतून निघतो बरं का। आणि छत्रपती संभाजीनगरला पोहोचेपर्यंत त्याचा अर्धा दिवस रस्त्यावरच संपून जातो। शेजारीच धाराशिव आहे आणि बाजूला इकडे संभाजीनगर आहे आपला। पण मधोमध ना रूळ आहे, ना गाडी आहे, ना वेळेची शाश्वती आहे। मराठवाड्याच्या बीडच्या नशिबी हीच कहाणी दशकानुदशक चिकटलेली आहे। शेजारी असून परके झाल्यासारखे आणि जोडलेले असूनही तुटलेले। पण मित्रांनो, आता हीच कहाणी बदलण्याची घडी आली आहे। सरकारने 240 किलोमीटर लांबीच्या एका नव्या रेल्वे कॉरिडॉरचं माहिती दिली आहे आणि सर्वेक्षणाला सुद्धा हिरवा कंदील दिलाय। असा कॉरिडॉर जो धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 3 शेजारील जिल्ह्यांना पहिल्यांदाच थेट रेल्वे सूत्रात बांधणार आहे। आणि हे केवळ एक सरकारी परिपत्रक नाहीये, हे मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेचं, बीड सारख्या रेल्वे पासून वंचित झालेल्या जिल्ह्याचं भवितव्याचं आणि हजारो तरुणांच्या रोजगाराचं भविष्य लिहिणारं एक पाऊल आहे। पण प्रश्न इथेच संपत नाही मित्रांनो, हा रेल्वे मार्ग नेमका कुठून कुठे जाणार आहे? जमिनीचा नकाशा तयार करण्यासाठी कोणतं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातंय, जे एरवी फक्त परदेशी प्रकल्पांमध्येच ऐकायला मिळायचं? बीड जिल्ह्याला या प्रकल्पातून नेमकी किती आणि कोणती ऐतिहासिक संधी मिळणार आहे? आणि छत्रपती संभाजीनगर मधलं ऑरिक सिटी सारखं औद्योगिक केंद्र या एका रेल्वे मार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचं आर्थिक चित्र कसं पालटून टाकू शकतं? हे सर्व अनेक प्रश्न आहेत आणि फक्त हे होतंय एका रेल्वेमुळे। म्हणजे एका रेल्वेमुळे किती मोठी घटना घडत आहे। ही मंजुरी खरी तर केवळ कागदी घोषणा आहे का? हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी धावेल, की आधीच्या अनेक मराठवाडा रेल्वे प्रकल्पासारखाच हाही फायलींमध्येच अडकून राहील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत, कारण की हे सर्व प्रश्न तुमचेच आहे। तुम्हीच सर्वांनी कमेंटमध्ये हे विचारलेले आहेत आणि तुमच्या सर्वांच्याच आग्रहा खातर परत एकदा मी आलोय। खूप दिवस झाले मला कल्पना आहे, परंतु आपण मराठवाड्याचा रेल्वे प्रश्न, रेल्वेची क्रांती ही संपल्याशिवाय किंवा पूर्ण झाल्याशिवाय संपवणार नाही आहोत। त्यामुळे सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मित्रांनो, मराठवाड्याच्या दळणवळणाला आणि रेल्वे नेटवर्कला गती देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचं आणि ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे। रेल्वे मंत्रालयाने धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 3 शेजारील जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित 240 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे कॉरिडॉरच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाला अधिकृत मंजुरी दिली आहे। आपण सर्वांनी ते बघितले आहे, त्यावर चर्चा सुद्धा केली आहे। आणि विशेष बाब म्हणजे या सर्वेक्षणाचं प्रत्यक्ष कामही आता वेगाने सुरू झालंय। ही माहिती लोकसभेत खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका लेखी उत्तरातून सुद्धा जाहीर केली आहे। तर स्थानिक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही सर्वेक्षणाच्या कामाला वेग आल्याची माहिती दिली आहे। या मंजुरीमुळे संपूर्ण मराठवाड्यातील नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे। पण मित्रांनो, या प्रकल्पाचं खरं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आधी त्याची गरज समजून घ्यावी लागेल। कारण धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर हे 3ही जिल्हे भौगोलिकदृष्ट्या एकमेकांच्या शेजारी शेजारी असले तरी आजपर्यंत त्यांच्यामध्ये थेट आणि वेगवान असा कोणताही रेल्वे संपर्कच नव्हता। प्रवासी, व्यापारी आणि विद्यार्थी यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रामुख्याने रस्त्यावरच अवलंबून राहावं लागत होतं। रस्ते वाहतूक आणि बस प्रवास यावरच अवलंबून राहत होते आणि विसंबून राहत होते। हा प्रस्तावित 240 किलोमीटरचा कॉरिडॉर या 3ही जिल्ह्यांना थेट रेल्वे सूत्रात बांधून दळणवळणाचं एक नवं पर्व सुरू करणार आहे। आणि या कहाणीत सर्वात जास्त उल्लेख करावा लागेल तो बीड जिल्ह्याचा, कारण बीड हा राज्यातील सर्वात कमी रेल्वे जोडणी असलेला आणि रेल्वेच नसलेला एक जिल्हा आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण की वर्षानुवर्ष हा जिल्हा रेल्वे नकाशावर जवळपास दुर्लक्षित राहिलेला होता। वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला अहमदनगर, बीड, परळी हा रेल्वे मार्ग आता कुठे पूर्ण होण्याच्या टप्प्यात येत असतानाच बीडकरांसाठी हा आणखीन एक नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित झाला आहे। म्हणजे बीड, परळी आणि अहमदनगर हा रेल्वे मार्ग होता आता एक नवीन प्रस्ताव मार्ग होतोय। आता या नव्या कॉरिडॉरमुळे बीड जिल्हा थेट मुख्य राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी घट्टपणे जोडला जाणार आहे। आणि मित्रांनो, बीडसाठी हा केवळ एक प्रकल्प नाहीये, तर दशकांच्या रेल्वे उपेक्षेला मिळालेलं उत्तर आहे। या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाचा पाया मजबूत करण्यासाठी रेल्वे विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब सुद्धा केलाय। प्राथमिक स्तरावर या संपूर्ण मार्गाचं भौगोलिक आणि जमिनीचं अचूक मूल्यांकन करण्यासाठी हवाई आणि हेलिकॉप्टरद्वारे सर्वेक्षण काही महिन्यांपूर्वीच यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलंय। त्यानंतरच्या या टप्प्यात लिडार तंत्रज्ञानाच्या साहाय्याने म्हणजे लेझर किरणांचा वापर करून संपूर्ण परिसराचा 3D डिजिटल नकाशा तयार करण्यात आलाय। आणि या तंत्रज्ञानामुळे मार्गातील उंच, सखल भाग, नद्या, जंगल
आणि अडथळ्यांची जी सुस्पष्ट माहिती, म्हणजे डोंगरावर जाताना कशा पद्धतीने रेल्वे जाणार, हे सर्व जिओग्राफिकली गोळा केलेली माहिती आहे. आणि या डेटाच्या आधारेच आता सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPRच्या कामाला वेगाने सुरुवात झालेली आहे. तांत्रिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर हा प्रस्तावित रेल्वे कॉरिडॉर सुमारे 236 ते 240 किलोमीटर लांबीचा असणार आहे आणि तो मराठवाड्याच्या 4 प्रमुख जिल्ह्यांमधून प्रवास करेल. हा मार्ग 8 वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांना क्रॉस करून पुढे जाणार आहे. म्हणजे हा 8 वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्ग जिथं आहेत तिथनं तो जाणार आहे. तर 5 मोठ्या नद्यांवरून सुरक्षितपणे मार्ग नेण्यासाठी भव्य पुलांची उभारणी सुद्धा केली जाणार आहे. याशिवाय हा मार्ग वन विभागाच्या सुमारे 1.5 किलोमीटर लांबीच्या जमिनीवरून सुद्धा जाणार असून उर्वरित मार्गासाठी काही गावांमधील खाजगी जमीन संपादित केली जाणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण रेल्वे मार्ग तब्बल 8 वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींमधून जाणार आहे. म्हणजे हा प्रकल्प केवळ प्रवाशांपुरताच मर्यादित न राहता मराठवाड्याच्या औद्योगिक चेहऱ्याला सुद्धा नवं वळण देणार आहे. याच औद्योगिक जोडणीस छत्रपती संभाजीनगर मधील शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र, ज्याला आपण ऑरिक सिटी म्हणतो, याचं स्थान सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे ऑरिक सिटी हा दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर म्हणजेच DMICचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो या रेल्वे मार्गाला जोडणार आहे. म्हणजे या नव्या 240 किलोमीटर रेल्वे मार्गामुळे ऑरिक सिटी थेट राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी सुद्धा जोडली जाईल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इथल्या कारखानदारांना लागणारा कच्चा माल आणि त्यासाठी त्यांनी जे काही एक्सपोर्ट करणार आहे ते आता वेगवान आणि स्पीडमध्ये एक्सपोर्ट होऊ शकतं. म्हणजे माल देशातील प्रमुख बंदरांपर्यंत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेंपर्यंत पोहोचवणं अत्याधिक सोपं आणि स्वस्त होणार आहे. मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी झाल्यामुळे मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या मराठवाड्यात गुंतवणुकीसाठी आकर्षित होऊ शकतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं रोजगार निर्मिती होऊ शकते. परिणामी बिडकीन, शेंद्रा, बीड आणि धाराशिव या संपूर्ण पट्ट्यात नवे कारखाने, लॉजिस्टिक पार्क आणि वेअर हाऊसमध्ये सुद्धा उभे राहण्याची शक्यता आहे. कारण की वेअर हाऊस आपल्या एक्सपोर्टसाठी लागणार आहे, ज्यातून स्थानिक हजारो तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळू शकतात. पण मित्रांनो, इथेच एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वेक्षणाचं काम सुरू झालं असलं तरी पुढची तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया अजून बरीच लांबची आहे. रेल्वे मंत्रालयाच्या नियमानुसार कोणत्याही रेल्वे प्रकल्पाची मंजुरी आणि उभारणी ही एका रात्रीत तयार होणारी गोष्ट नसते. ती विविध प्रशासकीय, तांत्रिक आणि आर्थिक टप्प्यातून जाणारी दीर्घ प्रक्रिया असते. सध्या सुरू असलेलं सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर राज्य सरकार आणि इतर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला जाईल. त्यानंतर मग तो नीती आयोग, केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि इतर सक्षम प्राधिकरणांकडून अंतिम आर्थिक व तांत्रिक मूल्यमापन होऊन मंजुरी मिळवली जाईल. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम कधी सुरू होईल आणि कधी पूर्ण होईल याबाबत सध्या निश्चित कालमर्यादा सांगता येणार नाही. आणि मराठवाड्याने याआधीही अनेक रेल्वे प्रकल्प फायलिंगमध्ये अडकलेले पाहिले आहेत. त्यामुळे हा उत्साह वास्तववादी सावधगिरी सोबतच असायला हवा. तरीही मित्रांनो, हे नाकारता येणार नाही की सर्वेक्षणाला मिळालेली ही मंजुरी म्हणजेच या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा आणि मजबूत पाया रचला गेलाय. धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर हा 240 किलोमीटरचा नवा रेल्वे कॉरिडॉर म्हणजे केवळ लोखंडी रुळांचा मार्ग नाहीये. हा प्रकल्प जर प्रत्यक्षात उतरला तर मराठवाड्याच्या विकासाच्या इतिहासातला तो सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. 3ही जिल्ह्यांची थेट रेल्वे जोडणी, ऑरिक सिटी सारख्या औद्योगिक क्षेत्राला मिळणारी गती आणि शेतमालाच्या वाहतुकीला होणारी मदत आणि स्थानिक तरुणांच्या हाताला मिळणारं काम, हे सर्व प्रश्न, हे सर्व मुद्दे, हे सर्व काही बदलून टाकणारं फक्त एक रेल्वे मार्ग. हे सगळं मराठवाड्याला देशाच्या मुख्य आर्थिक व औद्योगिक प्रवासी म्हणजे ही एक आश्वासक सुरुवात ठरू शकते. आणि निश्चितच मराठवाड्याचा विकास या एका रेल्वे मार्गामुळे होणार आहे. नेमकं मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा रेल्वे मार्ग प्रकल्प खरोखरच वेळेत पूर्ण होईल का, की मराठवाड्याच्या इतर अनेक प्रकल्पांसारखाच हाही एक फक्त कागदावरच राहील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि छत्रपती संभाजीनगर, बीडमधील जे तरुण आहेत त्यांनी सुद्धा या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त शेअर करा. कारण की हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणं आपल्या सर्वांसाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात रेल्वेचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. येणाऱ्या काळात आम्ही त्याविषयी निश्चितच व्हिडिओ बनवण्यासाठी कटिबद्ध राहू. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.